बाहेर चौकार. धावसंख्या 4. संदीपच्या बॅट मधून हा चौकार येतोय. पुन्हा एकदा ऑल ऑफ करतायत. पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. पहिल्या चेंडूला तो डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या आहे 8. 8 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली आहे. ऑन साइडला खेळतात. पूल केलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकावरती आहे 14. फ्लाइंग स्टार्ट केली सागाव या संघाने या मॅच मध्ये. पुल करण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. 55 इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिनिटे अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 15. पुन्हा एकदा मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद संदीप. बॅक टू द पवेलियन. आदेश नवीन फलंदाज. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 4 षटकांचा सामना आहे. बिग हिट इनफिल्डच्या वरून खेळतायत. फिल्डर टीम मध्ये नाहीये. सीमारेषेच्या बाहेर अंतिम चेंडूवरती येतोय चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती
पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. स्विंग अँड मिस. पहिला चेंडू आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. या षटकामध्ये नक्कीच चांगलं कमबॅक चिंटूने केलेलं आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धावा. स्ट्रायकिंगला बॅट्समन शुभम आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑनसाईडला खेळत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज चिंटू या षटकामध्ये, कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर झालेले कमबॅक या षटकामध्ये. जो संघ जिंकेल तो संघ योगेश 11 आमने बी या संघासमोर फाईट करेल. ड्राईव्ह करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग अमन करतायत. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 26. 26 धावा. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 26 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतात चिंटू. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सागाव या संघाची 26. फहीम नवीन गोलंदाज आहेत. पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग. एलिव्हेशन नाहीये. डीपमधून फिल्डर येतील चिंटू. तोपर्यंत मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 27. 27 धावा. 27 धावा धावफलकावरती आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलंय. ऑफ ड्रॉचा फटका. लॉंग ऑफला डीपमध्ये पुन्हा एकदा. आता नौशाद आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 28. 28 धावा. पहिल्या षटकामध्ये होते 19 धावा. त्यानंतर 7 धावेंचं षटक फेकलं चिंटूने आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती आहे फहीम इद्रिसी.
अपील करतायत कॉट बँची लाऊड अपील आणि येस फिंगर अप फलंदाज झालाय बाद विकेटचं बदन लागतोय अजून एक धक्का शुभम बॅक टू द पविलियन. पंबल झाले क्षेत्ररक्षक मिलिटीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 30. पुन्हा एकदा मिस्टामिंग आहे क्षेत्ररक्षक अशोक डिंडा झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये. डीप मधून फिल्डर येतील सत्यम तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 32 धावा. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 32. स्ट्राईक एंडला बॅट्समन सूरज. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एक धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न धावाची संधी विकेटचं बदन फलंदाज झाले बाद. शेवटच्या बॉलवरती 1+ रनआउट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. खऱ्या अर्थाने निशांत दादा बॅकअपला होते परंतु त्यांनी जो थ्रो गॅदर केला आणि स्टंपला लावला कौतुकास्पद. फार वेगाने थ्रो आला होता कल्पेश आणि गॅदर करून त्याने स्टंपला लावला. लेजंड क्रिकेटर आहेत. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. अशोक डिंडा आहेत गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 33 धावा. एक खूप मोठं नाव आहे अशोक डिंडा आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय आदेश. बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बारा फटका सीमा रेषेच्या बाहेर चौकार. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल.
एक धाव झाली कंप्लीट. अमन आहे डीप मध्ये, धावबाची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. नौशाद आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42 धावा. 43 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे भूमी 11 मांडा या संघासमोर. सागाव या संघाने, सागाव संघाला 2 धावांची पेनल्टी आहे. ड्रेस कोड त्यांचा सारखा नाहीये.
अभय जयस्वाल आणि अशोक डिंडा ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्गवरती आपण पाहू शकाल गोलंदाज संदीप आहेत. 2 धावांची पेनल्टी आहे अनिल सर. त्या 2 धावा आपण ऍड करू पहिले षटक जेव्हा समाप्त होईल तेव्हा. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल येतोय. डबल बॅट लागलेली आहे आणि डायरेक्ट हिट होत नाहीये अथवा अशोकला माघारी देखील परतावं लागलं असतं. मिळते 1 धावे चेंडूवरती आणि या 1 धावेने श्रीगणेश होते. क्या बात है, ग्लोरियस कव्हर ड्राईव्हचा फटका सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चैतन्य गगे ऑन साइडला नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कदाचित हा चेंडू कनेक्ट झाला असता तर आज संध्याकाळी रील देखील आली असती अशोक डिंडाच्या इंस्टाग्रामवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 5. मंदार पानसरे मॅडी या पण स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. उद्या इन ऍक्शन मध्ये असतील. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. चौकार आला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत. डॉट. 5 चेंडू फेकलेत. संदीपने या षटकामध्ये 5च धावा खर्च केल्यात आतापर्यंत. या षटकामध्ये 43 धावा बनवायच्या आहेत भूमी 11 मांडा या संघाला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. 2 धावा आपण ऍड करूया. धावसंख्या होईल 8. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज या मॅच मध्ये. पस्तीस धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बंटी येत आहेत. क्या बात आहे. बॅकफुटला गेले. पंच करतायत. आउटफील्ड फास्ट आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. याच दरम्यान वरपगावचे एक लेजंड क्रिकेटर आबा कारंडे यांचे इथे आगमन झालेलं आहे. 40+ आहेत परंतु त्यांना बघून असं वाटत नाही की ते 40+ आहेत. ज्याप्रमाणे त्यांनी
त्यांचा फिटनेस मेंटेन ठेवलेला आहे. एखादा यंग खेळाडूला लाजवेल असा फिटनेस आहे त्यांचा. यस, फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. अशोक बॅक टू द पवेलियन. बॅटची कडा आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. नौशाद बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन चिंटू आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल आहे. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका. टीममध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 14 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज या मॅच मध्ये. भूमी 11 मांडा या संघाला. अभय जयस्वार खऱ्या अर्थाने रन मशीन आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. अभय बॅक टू द पवेलियन. चला, योगेश 11 आमने बी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. क्वालिफाईंग मॅच हा 3 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये आपण 3-3 षटकांचे सामने खेळवलेले आहेत. त्यामुळे ही सूचना असेल. यापुढील सामना हा 3 षटकांचा असेल. फहीम येत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. धावसंख्या आहे 15. 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक.
बॅकफुटला गेले, पंच करतात. डीप मध्ये फिल्डर आहे, थोडेसे फंबल झाले फिल्डर आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2, धावसंख्या 2 ने पुढे जाईल 17. फुल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहेत, मिड विकेट सीमारेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 18 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक, 10 चेंडू बनवायचे, धाव 25 मांडा टीमला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 ने पुढे जाईल 20. या दरम्यान अफसरभाई शेख यांचे इथे आगमन झालेलं आहे. वेलकम, विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. तेवीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू शिल्लक आहेत, 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित आहेत. शफल झाले होते, क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. चेंडू शिल्लक आहेत 8, धावा बनवायच्या आहेत 23 या सामन्यामध्ये. ऑन साइडला खेळतात, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, एका हातामध्ये हा चेंडू अडवलेला आहे. आपल्या टीमसाठी नक्कीच या 2 धावा वाचवलेल्या आहेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 22. अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7. फुलर लेनचा चेंडू आहे, एक धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळते चेंडूवरती, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 23. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक, बनवायच्या धावा 20 या मॅच मध्ये. भूमी 11 मांडा या संघाला. आशिष नवीन गोलंदाज. पहिला चेंडू यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अनिल म्हात्रे आणि योगेश भोईर एवन जोडी पंचांच्या भूमिकेमध्ये प्रमुख आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे. जय म्हसोबा चषक 2026 नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा खराब चेंडू आपण पाहिलेला आहे. पंचांनी दंडित केलेला आहे. बॅक टू बॅक चेंडू आलाय, हा व्हाईट बॉल. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 25 धावा. 6 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी.
18 धावांची गरज या मॅच मध्ये. फईम जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत. आणि सलग साला हा तिसरा वाईट बॉल. खराब गोलंदाजी होतीये. हातावरती नियंत्रण नाहीये. दिशेपासून भरकटतायत. दिशाहीन गोलंदाजी. दिशा खराब तर दशा खराब होईल. या मॅच मध्ये सागाव संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 26-26. 17 धावांची गरज. चेंडू शिल्लक 6. फईम आणि चिंटू जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत. भूमी 11 मांडा टीमच्या डगआउट मध्ये जयेश राजे, निशांत मिरकुटे सारखे विस्फोटक फलंदाज येणं बाकी आहे. पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आले होते. झेल पर्यंत पोहोचले देखील होते. झेल पकडू शकले नाहीयेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळते एक धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27 धावा. 5 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी. 16 धावांची गरज. चिंटू स्ट्राईक एंडला आहेत. चिंटूने अनेक सामने जिंकून दिलेत. या परिस्थितीमध्ये भूमी 11 मांडा टीमला हाही सामना जिंकून देईल का? कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये मांडा या संघावरती. चेंडू शिल्लक 4 धाव बनवायचे आहे. 16. चार चेंडू 16ची गरज. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. 3 चेंडू 16ची गरज. आणि या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे. कारण की 3 चेंडूंमध्ये 16 बनवायचे आहेत आणि 2 षटकार 1 चौकार मारावं लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. आणि या मॅच मध्ये समीकरण कठीण होत चाललेलं आहे भूमी 11 मांडा या संघासमोर. मिस्टामिंग. झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे बंटीने. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळत आहेत. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये कारण की 1 चेंडू आणि 15ची गरज. सामना जिंकण्यासाठी भूमी 11 मांडा या टीमला सागाव संघाने खूप मोठा उलटफेर केलेला आहे या मॅच मध्ये. आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलाय सागाव संघाने. सागाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक भूमी 11 मांडा संघ. जगन्नाथ पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला विशेष सन्मान केला जाईल कारण की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज नक्कीच KDMC क्रिकेटचे अध्यक्ष, दिलदार मनाचा राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती.